नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार या विषयावर बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रोफेसर डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया सर. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून देते. मूळतः ॲलोपॅथी डॉक्टर असलेले डॉक्टर लोहिया हे एक प्रख्यात ॲक्युपंक्चर स्पेशलिस्ट आहेत. ते इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे चेअरमन असून वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे व्हाईस चेअरमन म्हणूनही कार्यरत आहेत. अनेक देशांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून त्यांनी आपलं ज्ञान आणि अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलाय. कोविड काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आयुष कोविड टास्क फोर्सचे सदस्य म्हणूनही त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. बेस्ट ॲक्युपंक्चर टीचर अवॉर्ड, फिजिशियन ऑफ द सेंचुरी इंटरनॅशनल अवॉर्ड यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीचं महत्व, आधुनिक जीवनशैलीतील आरोग्य समस्या आणि त्यावरील प्रभावी उपाय. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, ॲलोपॅथीचे डॉक्टर असताना सुद्धा तुम्ही ॲक्युपंक्चरकडे कसं काय वळलात? माझी जगात अनेक ठिकाणी लाईव्ह इंटरव्ह्यू झाले आणि प्रत्येक ठिकाणी मला हाच प्रश्न विचारला जातो. कारण ॲलोपॅथीमध्ये मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करावे लागतात आणि मी ऑलरेडी ॲलोपॅथीमध्ये यशस्वी डॉक्टर होतो, तरी सुद्धा मी ॲलोपॅथी सोडली. त्याचं मुख्य कारण की ॲलोपॅथीमध्ये पैसा खूप मिळाला पण मानसिक समाधान मिळालं नाही. मनात नेहमी ही खंत राहायची की आपण फक्त लक्षणांचा उपचार करतोय, रोगाचा मुळासकट उपचार करत नाही आणि पेशंटला आयुष्यभर आपण औषध खाऊ घालतो. त्यामुळे या एका कारणासाठी मी ॲलोपॅथी सोडून ॲक्युपंक्चर मध्ये आलो. अगदीच. पण इतर उपचार पद्धतीपेक्षा ॲक्युपंक्चरचे विशेष फायदे काय आहेत? ॲक्युपंक्चरचा सगळ्यात मुख्य फायदा की याच्यात कुठलंही औषध नाही. इट इज अ ड्रगलेस थेरपी. ॲलोपॅथीचं आम्ही जे औषध देतो ते केमिकल असतात, त्याच्यामुळे आपलं किडनी आणि लिव्हर दोन्ही हळूहळू त्याच्यावर दुष्परिणाम होत असतो आणि अनेक प्रकारचे साईड इफेक्ट होत असतात. याच्यात औषध नसल्यामुळं ॲक्युपंक्चरचा काही साईड इफेक्ट नाही. हा फार महत्वाचा फायदा. दुसरं, औषधं नसल्यामुळे इतर उपचार पद्धतीपेक्षा हे रिलेटिव्हली कमी खर्चिक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण रोगाचं मूळ शोधून रोग कायमस्वरूपी नीट करू शकतो. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. पण औषधं नसतात असं तुम्ही म्हणलात, विना औषध उपचार कसे काय शक्य? तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. कारण प्रत्येक क्लिनिकवर एक बोर्ड असतो, त्याच्यावर लिहिलं असतं दवाखाना. म्हणजे आमच्या एक मेंदूत असं रुजवलं गेलं की औषध म्हणजे दवा खाल्ल्याशिवाय माणूस नीट होऊ शकत नाही. ॲक्युपंक्चर शास्त्राप्रमाणे शरीर स्वतःच नीट करतं. जसं रस्त्याच्या खाली पाईपलाईन असते, गटर किंवा पाईपलाईन असते, त्यातून पाणी वाहत असतं, तसं आपल्या त्वचेच्या खाली मेरिडियन असतं, पाईपलाईन, त्याच्यातून आपल्या शरीरातील ऊर्जा प्रवाहित होत असते. यात कुठेही अडथळा निर्माण झाला तर जिथे एनर्जी जात नाही तिकडे लकवा होऊ शकतो, पॅरालिसिस होऊ शकतो, कमजोरी येऊ शकते, अवयव काम करायचं कमी करू शकतो आणि जिथं साचली आहे एनर्जी त्या ठिकाणी पेनफुल डिसऑर्डर होतात, जसं गुडघेदुखी, कंबरदुखी, जे काय आहे. तर आपण काय करतो, समजा पाईपलाईन किंवा गटरमध्ये जर काही कचरा अडकला तर आपण म्युन्सिपालिटीत कंप्लेंट करतो. तिथून एक माणूस येऊन मॅनहोल जे असतं सडक्यावर, तो मॅनहोल काढून त्याच्यात एक काठी घालून हलवतो आणि कचरा काढतो. तर आपल्या शरीरावर ॲक्युपंक्चर पॉइंट असतात, ते आर लाईक मॅन होल. त्याच्यातून आपण काठीच्या ऐवजी ॲक्युपंक्चरची सुई घालतो. तुम्हाला दाखवतो मी प्रत्यक्षात. आता ही सुई तुम्हाला दिसणार नाही इतक्याला म्हणून, इतकी बारीक सुई असते. ही सुई अशी आम्ही लावतो, ही गेली सुई, आणि त्याला आम्ही असं हाताने हलवतो किंवा मशीनच्या सहाय्याने हलवतो. तर कचरा निघून गेला, जसं पाणी सुरळीत वाहतं तसं हा ब्लॉक काढला आम्ही की एनर्जीचा प्रवाह सुरळीत होऊन जातो. तर पेन पॅरालिसिसचे जे विकार असतात ते ब्लॉकमुळे असतात. जो आम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे काढतो. आणि सिस्टमिक डिसऑर्डर म्हणजे किडनीचा विकार, हृदयाचा विकार, फुफ्फुसाचा विकार, हे जे विकार असतात ते आपल्या शरीरात जे पंचमहाभूत असतात त्यात इम्बॅलन्स झालं आपसामध्ये तर ते रोग होत असतात. तर आम्ही पंचमहाभूत ॲक्युपंक्चरने बॅलन्स करतो. त्या पंचमहाभूतामुळे आमच्याकडे ॲक्युग्राफ नावाचं एक टेक्निक आहे, की कॉम्प्युटरवर पूर्ण बॉडी चेक केली जाते कॉम्प्युटरवर, आणि असा ग्राफ येतो की लंग मध्ये किती ऊर्जा आहे, हार्ट मध्ये किती, लिव्हर मध्ये किती, किडनीत किती, आणि ह्या पंचमहाभूताचा ग्राफ येतो पंचमहाभूताचा.
तर याच्यावरून आम्हाला हे कळतं की आज जो रोग आहे त्याचं मुख्य कारण काय आहे, इम्बॅलन्स कुठे आहे, आणि ते बॅलन्स केले की हे रोग कायमस्वरूपी नीट होतात, जे आम्ही ॲलोपॅथीत करू शकत नाही. दुसरं याच्यावरून हे पण कळतं आहे ग्राफवरून की भविष्यामध्ये कुठला रोग होणार आहे भविष्यामध्ये. मग इथं जर एनर्जी कमी असेल तर ह्याचा अर्थ हा रोग पुढे होऊ घातलेला आहे तुम्हाला. त्यामुळे जसं आता माझा 5 वर्षाचा नातू त्याचा ग्राफ केला त्याच्यावरून आम्हाला कळू शकतं की ह्याला भविष्यामध्ये डायबिटीस होऊ शकतो की नाही. आणि तो म्हणजे डायबिटीस आम्ही टाळू शकत नाही, पण बाकी जे रोग आहेत हृदयाचे, किडनीचे, फुफ्फुसाचे, ते टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो. जसं डायबिटीसचा जर पेशंट आला तर बऱ्याच लोकांना हृदयावर, किडनीवर किंवा डोळ्यावर परिणाम होतो. ॲलोपॅथीमध्ये परिणाम झाल्यावरच कळतं. इकडे आम्ही ग्राफ काढला तर आम्हाला आधीच कळतं डायबिटीसच्या पेशंटमध्ये की पुढे चालून त्याला काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, आणि ते आम्ही टाळण्यासाठी प्रयत्न करू शकतो. डॉक्टर, एखाद्या उपचाराची सुरुवात, रोगाच्या उपचाराची सुरुवात म्हणजे रोगाचं निदान करणे. ॲक्युपंक्चर मध्ये ते कसं केलं? आता ॲक्युपंक्चर मध्ये आम्ही पेशंटची नाडी पाहतो, जीभ पाहतो, नख पाहतो, हा असा ॲक्युग्राफ काढतो, काही प्रश्न विचारतो, त्यावरून आम्हाला निदान अचूक होऊ शकतं. अगदीच. हा, अर्धांग वायू जर असेल किंवा चेहऱ्याला लकवा असेल तर ॲक्युपंक्चर मध्ये उपचार आहे? अर्धांगवायू तर खूपच चांगला उपचार आहे. आमचे बरेच रुग्ण अर्धांगवायू झाले जर लगेच आले 1-2 दिवसात तर एका आठवड्याच्या आत ते पूर्ण नीट होऊ शकतात 99.9%. पण जर उशिरा आला पेशंट तर मग मात्र वेळ लागतो. पेशंट 1-2 वर्षांनी आला तर मग त्याला दीर्घकाल ट्रीटमेंट लागते. लगेच आला तर फार लवकर फार चांगला फायदा होतो. आणि अस्थमासाठी किंवा जुनाट सर्दी वगैरे असेल तर? अस्थमा हा ॲलर्जीमुळे असतो. ॲलोपॅथीमध्ये ॲलर्जीला कायमस्वरूपी उपचार नाही आहे, त्यामुळे अस्थमा इज इनक्युरेबल अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी. पण आमच्याकडे ॲलर्जी आम्ही कायमस्वरूपी घालू शकतो, त्यामुळे अस्थमा हा पूर्णपणे नीट होऊ शकतो. आणि 4-6 महिने ट्रीटमेंट केले तर पुढे आयुष्यात 90% लोकांना पुढे आयुष्यात काहीच त्रास होत नाही. अगदीच. डॉक्टर, बऱ्याच जणांच्या वयानुसार सुद्धा गुडघ्याच्या वाट्या घासल्या जातात. डॉक्टर ऑपरेशन सुचवतात. ऑपरेशन टाळता येतं का गुडघ्याचं? साधारणतः 35-40 नंतर 35-40 पर्यंत आपल्या शरीराची वाढ अशी असते, वर जात असते, नंतर उतार सुरू होतो, एजिंग प्रोसेस सुरू होते. तर काय होतं की आपल्या गुडघ्यामध्ये जे ऑइल असतं, ज्याला आम्ही सायनोव्हियल फ्लुइड म्हणतो, ते सायनोव्हियल फ्लुइड कमी होत जातं आणि त्यामुळे वरचं हाड आणि खालचं हाड एकमेकाला घासायला सुरुवात होते. याला आम्ही ॲलोपॅथीचं ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. ॲलोपॅथीत आम्ही लुब्रिकंट म्हणजे वंगण वाढवू शकत नाही, त्यामुळे आम्ही सुरुवातीला पेन किलर देतो आणि त्याच्यानंतर ऑपरेट करून रिप्लेसमेंट करतो. ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही सर्व्हिसिंग करू शकतो. जसं स्कूटरला, कारला आपण सर्व्हिसिंग करतो, ऑइल पाणी करतो, तसं आम्ही सर्व्हिसिंग करू शकतो. त्यामुळे ऑपरेशन हे 99.9% टळू शकतं. ऑलमोस्ट प्रत्येक आम्ही हजारो लोकांचे ऑपरेशन टाळण्यात आता गुडघ्याचं. थोडंसं महिलांच्या आजारांविषयी मला विचारायचं आहे की पाळीचे जसे की आजार असतात, पीसीओडी, पीसीओएस, शिवाय काहींना मूल होत नाही, वांसपणा असतो, तर त्यावर काही उपचार आहेत का? ऍक्च्युली मी प्रॅक्टिसिंग, माझं गायनेकॉलॉजीचं हॉस्पिटल होतं, 10 वर्ष प्रॅक्टिस केली. पीसीओडीची एकही केस नाही पाहिली त्यावेळेला, किंवा मी शिकत असताना सुद्धा गायनेकॉलॉजीमध्ये कधी हे केलं नाही. पण आता खास करून गेल्या 15-20 वर्षामध्ये पीसीओडी खूपच कॉमन आहे, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. याच्यामध्ये काय होतं, एक नंबर 1 लठ्ठपणा होतो, असं फुगतं. दुसरं कभी खुशी कभी गम, असे मूड स्विंग होतात. हा, केसावर इथं केस येतात, आणि पाळी जी असते ती इरेग्युलर होते किंवा पाळी येत नाही, आणि आली तरी ओव्ह्युलेशन होत नाही. पुढे फर्टिलिटीचा प्रॉब्लेम येतो, फार गंभीर प्रमाणात ह्या गेल्या काही वर्षात. आणि याला ॲलोपॅथीमध्ये आम्ही काय करतो, टेम्पररी म्हणजे लक्षणं दाबतो फक्त. ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही हे का झालं, आम्ही आता सांगितलं तुम्हाला की असा ग्राफ काढतो, आम्ही तपासतो, याच्यावरून आम्हाला त्याचं कारण कळतं. आम्ही पीसीओडीच्या बऱ्याच केसेस कायमस्वरूपी नीट केल्यात. दुसरं मग पाळीचे आजार आहेत किंवा इनफर्टिलिटी आहे. माझ्याकडे मी परळीला जेव्हा ॲलोपॅथी प्रॅक्टिस करत होतो, एक पेशंट होता, त्याला इन्फर्टिलिटी होती, मेल इन्फर्टिलिटी, म्हणजे स्पर्म तयार होत नव्हते, शुक्रजंतू. तर मी जेव्हा ॲक्युपंक्चर प्रॅक्टिस सुरू केली, तो म्हणलं सर प्रयत्न तर करा. मला अजिबात आय वॉज नॉट ॲट ऑल कॉन्फिडंट, कारण मी ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे. तो म्हणला सर प्रयत्न तर करा. गंमत बघा की 3 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये ॲक्युपंक्चरच्या 3 महिन्यानंतर आम्ही काउंट टेस्ट केला त्याचा, स्पर्म काउंट.
सुरुवातीला 0 होता एझोस्पर्मिया. 3 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये 35 मिलियन पर ml इतका काउंट वाढला विथ 70% मोटिलिटी 3 महिन्यामध्ये. म्हणजे आम्ही का चेक केलं तर त्याच्या बायकोची पाळी चुकली, ती प्रेग्नंट राहिली. पण ती प्रेग्नंट याचा अर्थ हा नीट झाला असं सायन्स निष्कर्ष काढू शकत नाही. म्हणून याचं टेस्ट केलं सिमेन आणि ही वॉज ॲब्सोल्यूट नॉर्मल. म्हणजे हे कन्फर्म झालं की त्या मुलीचा जो काही गर्भ असेल त्याचा बाप हाच आहे हे सिद्ध झालं. नंतर त्याचे 3 डिलिव्हरी आम्ही स्वतः केल्या. नंतर तो आला म्हणला सर आता लई झालं बंद करून टाका. मग त्याचं कुटुंबियांचं ऑपरेशन व्हॅसेक्टॉमी मी स्वतः करून दिलं. अच्छा, निश्चितच. जसं गुडघ्याचं विचारलं तसं मणक्याच्या विकारांबद्दल सुद्धा विचारायचं आहे. स्पॉन्डिलायसिस म्हणा, मणक्यांचे विकार आणि गुडघ्याचे विकार इज अ पार्ट ऑफ एजिंग प्रोसेस. आपलं वय जसं वाढतं, जसं एखादी सडक 10 वर्ष जुनी झाली त्याला 10-5 खड्डे पडणार. तसं वय जसं 35-40 पुढे गेलं की इथले मणके घासतात, त्याच्यावर सर्वायकल सुरू होतं. आजकाल कॉम्प्युटरचा वापर फार जास्त, कॉम्प्युटरचा आणि व्हॉट्सअपचा लोक असं पाहत असतात, त्याच्यामुळे हे फार कमी वयात सुरू झालं सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. कमरेचं मानेचं झालं त्याला मी सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणतो. सुरुवातीला इथं दुखतं, नंतर 2 मणक्याची म्हणजे गादी असते ती बाहेर येते, शिरेल दाबते, मग हे दुखणं इकडे येतं, इकडे किंवा इकडे येतं किंवा दोन्ही बाजूला दुखतं, मुंग्या येतात आणि हाताची साईज हळूहळू कमी होते, स्लिप डिस्क. तर मी आता सांगितल्याप्रमाणे जसं स्कूटरला सर्व्हिसिंग करतो तसं आम्ही इथे सर्व्हिसिंग करतो. दबलेल्या शिरा ज्या असतात त्या मोकळ्या होतात आणि दुखणं किंवा मुंग्या येणं हे कायमस्वरूपी नीट होऊ शकतं. कमीत कमी एकदा जर ट्रीटमेंट केली तर पुढे 10-5 वर्षात त्याला काही त्रास होत नाही. पण तो प्रिकॉशन घ्यावं लागतं. तसंच कमरेत जर झालं, कमरेत आधी कंबर दुखते स्पॉन्डिलोसिस, त्याच्यानंतर परत त्या 2 मणक्यामधली गादी बाहेर येते. जनरली L4, L5 आणि L5S1 ह्या 2 कमरेच्या मणक्यातली गादी बाहेर येणं कॉमन आहे. त्याला आम्ही स्लिप डिस्क म्हणतो. ॲलोपॅथीत आम्ही ती डिस्क कापून काढतो, मणक्याचा अर्धा पार्ट कापतो, त्याला लॅमिनेटोमी म्हणतात. ॲलोपॅथीमध्ये इथं स्लिप द्यायचं तर इथलं ऑपरेशन, इथं स्लिप झाली कमरेत तर कमरेत स्लिप द्यायचं. पण ह्या ऑपरेशनचे दुष्परिणाम होऊ शकतात, कुणीही गॅरंटी देणार नाही सर्जन. जर ऑपरेशन करताना शिर कटली नसेल, धक्का लागला तर इथून खालचा म्हणजे इथं ऑपरेशन जर फेल झालं तर दोन्ही हात आणि दोन्ही पायाचा लकवा होतो, लघवी संडास बंद होते. आणि कमरेत जर झालं हे तर लघवी संडासचा कंट्रोल जातो आणि दोन्ही पाय ले होतात. मला स्वतःला हैदराबादच्या विमानतळावर मी अचानक कोसळलो खाली, मला उठताच येईना. मला अक्षरशः 4 लोकांनी विमानात टाकलं, व्हीलचेअरवर घरी आलो. 15 दिवस मला उभं राहता येत नव्हतं. माझा MRI खूपच वाईट होता, दोन्ही ठिकाणी L4, L5, L5S1 पूर्ण दबलं होतं. फक्त 15 दिवस उभं राहता येत नव्हतं. ही गोष्ट 20 वर्षापूर्वीची आहे. मी ॲक्युपंक्चर उपचाराने 100% नॉर्मल आहे आणि सगळा माझा प्रवास किती भारतात सगळ्या जगात प्रवास आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त काळजी घ्यावं लागतं. निश्चितच. पण ऑपरेशन पेक्षा हे खूप सेफ आहे आणि जवळपास कोणालाही मी आतापर्यंत ऑपरेशनला पाठवलेलं नाही, मानेचे किंवा कमरेच्या. या ॲक्युपंक्चर उपचारांविषयी मला अजून जाणून घ्यायचंय, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. TV9 मराठी एकमेव. हाय गाइस, वेलकम टू अरे आपली पोरगी तर स्टार बनली. पप्पा काय करताय? पूर्ण कॉलनीला आय चेकअप साठी बोलवलंय का? काम मोठे आणि दर्शन छोटे, सो सॅड. आणि इतक्या मोठ्या कामासाठी मोठ्या स्क्रीनवर पाहणं तर व्हायलाच पाहिजे ना अंकल. So we are talking about आता जिओ होम सोबत पहा YouTube मोठ्या स्क्रीनवर मोठ्या आनंदाने. ए संतोष, काय म्हणतोस? आजीला घेऊन गावी? आजीच मला घेऊन चालली आहे गावी. ऍप वर मराठी तिकीट हिनेच बुक केला रे. आजी नाही, चल आई शपथ. खरं बोलतोय. आपल्या भाषेत तिकीट बुक करा रेड बस वर. माझी बस म्हणजे रेड बस. सासूबाई विसरलात ना. मला जॉईंट पेन सुरू झाला होता. कणिक मळू शकत नव्हते, स्वयंपाक करू शकत नव्हते, बसताना उठतानाही त्रास होत होता. अमृत नोनी आर्थो प्लस घेतल्यापासून मला नवचैतन्य जाणवल्यासारखं झालेलं आहे. मला अवलंबून राहावं लागत नाही. हे ट्राय करून बघा की तुम्हालाही फरक जाणवेल. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी ऑर्थो प्लस. TV9 मराठी एकमेव.
विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण विना औषध विना ऑपरेशन अॅक्युपंक्चर उपचार या विषयासंदर्भात बोलतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया सर. संधिवात किंवा फ्रोझन शोल्डर ज्याला म्हणतात त्याविषयी सुद्धा जरा सांगा. हाडाचे सगळे विकार, आपण गुडघा आणि कमर मान बद्दल बोललो, याच्या व्यतिरिक्त संधिवात ज्याला रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणतो आम्ही ॲलोपॅथीमध्ये. अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी हा इनक्युरेबल आहे. आम्ही स्टेरॉइड किंवा अँटी कॅन्सर ड्रग देत असतो ॲलोपॅथीत आणि त्याचे दुष्परिणाम भयानक होतात. रुमेटॉइड आर्थरायटिसचे हजारो रुग्ण आम्ही नीट केले आहेत. त्यापैकी बऱ्याच लोकांचं आम्ही RA टेस्ट केली नंतर ती पॉझिटिव्ह असलेले निगेटिव्ह सुद्धा झाले आहेत. फ्रोझन शोल्डर बद्दल म्हणाल तर फ्रोझन शोल्डर जो आहे हा डायबिटीस वाल्यामध्ये खूप कॉमन आहे. हाताचा वर जात नाही. ह्याचे सुद्धा आम्ही खूप पेशंट नीट केलेत आणि फार लवकर फायदा होतो. माझ्याकडे औरंगाबादला क्लिनिकमध्ये आमच्या गल्लीतली एक बाई, एक सून तिच्या सासूला घेऊन आले. हात एवढाच जात होता वर आणि उजवा हात असल्यामुळे ती काहीच काम करू शकत नव्हते. सुनबाई घेऊन आल्या, मी पायाला 2 सुया लावल्या, इथं काहीच केलं नाही. पायाला 2 सुया लावल्या, 5 मिनिटात हात पूर्ण फिरू लागला गोल. दुसऱ्या दिवशी सुनबाई आल्या, पेढे घेऊन माझ्या पाया पडल्या. पेशंट पेक्षा सुनबाई जास्त खुश होत्या कारण पेशंट कामाला लागले होते. अगदीच. डॉक्टर, डायबिटीस जसं तुम्ही आता म्हणालात की सगळ्या रोगांचं मूळ आहे डायबिटीस. तर डायबिटीसचे काय दुष्परिणाम? डायबिटीसचे बरेच दुष्परिणाम असतात. सगळ्यात कॉमन म्हणजे किडनी खराब होते डायबिटीसमुळे. आणि मग म्हणजे रिप्लेसमेंट करायची पाळी येते. दुसरं डोळ्याचा पडदा जो आहे रेटिना, त्याच्यावर परिणाम होतो, ज्याला मी डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतो. तिसरं, बरेच लोक नपुसक होतात, त्यांना इरेक्शनचा प्रॉब्लेम येतो. आणि दुसरं डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणजे पाय बधीर होतात. कुणाचे तळपाय बधीर होतात, कुणाच्या अँकलच्या खाली. माझ्याकडे पणजीला एक पेशंट होता, गुडघ्यापासून खाली सेन्सेशन नव्हतं. ह्या सगळ्याच विकाराला इन्क्लुडिंग किडनीवर आम्ही रिसर्च करतोय. कारण लोक डायलिसिस करतात. डायलिसिसचा काही उपचार नाही आहे, ते टेम्पररी आहे आणि रिप्लेसमेंट केली तर तुम्हाला नेहमी करावं लागतं. माझ्याकडे पुण्याला एक पेशंट होता, त्याने आधी आईची किडनी घेतली, 5 वर्ष चालली, मग बापाची घेतली, 4-5 वर्ष चालली, मग परत डॉक्टर सांगितले अजून कोणाच तरी घ्या. तो पेशंट इतका फ्रस्ट्रेट झाला की त्यांनी आत्महत्या करायचं ठरवलं. बाजारातून विष आणलं, सुसाईड नोट लिहून ठेवली, मी आत्महत्या करतो म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला त्याच्या मित्राचा फोन आला की अरे डॉक्टर लोहिया येणार आहेत पुण्याला आणि त्यांना दाखवून नंतर ठरव काय करायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये त्याचं क्रिएटिनिन जे 11च्या वर होता, 11.2 काहीतरी होता, 3 महिन्यामध्ये ते 5 पर्यंत आलं. पुढच्या 3 महिन्यात नॉर्मल झालं एकदम. त्यांनी सुसाईड कॅन्सल केला आणि त्यांनी नंतर आम्हाला लिहून दिलं पूर्ण, जे आम्ही ह्याच्यात प्रकाशित केलंय त्याने, की डॉक्टर लोहियामुळे मला पुनर्जीवन मिळालं आणि मी आत्महत्याचा मार्ग सोडून दिला आणि परत जॉब पहिल्याच करतो. अगदीच. 70-80% लोकांचं आम्ही क्रिएटिनिन नॉर्मल करू शकतो. निश्चित असेल. आजकाल आणखी दुसरं ते डोळ्याचा पडदा, रेटिनोपॅथी. रेटिनोपॅथी किंवा नपुसकत्व किंवा पायाला न्यूरोपॅथी, ह्या सगळ्यावर अॅक्युपंक्चर हा खूप चांगला उपचार आहे. अगदीच. डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की सेडेंटरी लाईफस्टाईल झाली आहे, खाणं आपलं चांगलं नसतं, त्यामुळे लठ्ठपणा वाढतोय आणि आणखी एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सगळ्यांना सुंदर दिसायचंय. तर त्यासाठी अॅक्युपंक्चर मध्ये काही उपचार आहेत का? कॉस्मेटिक अॅक्युपंक्चर म्हणजे सौंदर्य वाढवण्यासाठी अॅक्युपंक्चर हे जगात सगळ्यात पहिल्यांदा मी इंट्रोड्यूस केला. आधी ब्युटिशियनसाठी माझे कोर्सेस सुद्धा होते. म्हणजे फक्त लठ्ठपणा कमी करणं नाही, लठ्ठपणा कमी करणं, या सुरकुत्या कमी करणं, काळे डाग कमी करणं, शरीराला एक प्रॉपर फिगर देणं, हे सगळंच केलं मी अॅक्युपंक्चर मध्ये. आणि लठ्ठपणाचं म्हणाल तर लठ्ठपणा जो कॉमन आहे तो हार्मोनल ओबेसिटी, त्याला थायरॉइडचा प्रॉब्लेम किंवा इतर हार्मोनल इम्बॅलन्स आहे किंवा PCOD आहे, हे उपाशी राहिले तरी त्यांची ओबेसिटी कमी होत नाही. तर लोक काय करतात, आधी ह्याच्याकडे जातात, डाएटवाल्याकडे जातात, व्यायाम करतात, डायटिंग करतात, त्याच्याने कमी झालं नाही, आमच्याकडे येतात. अँड दॅट इज हार्मोनल ओबेसिटी. आम्ही काय करतो की त्याला डाएट किंवा एक्सरसाइज काहीच करायला सांगत नाही आम्ही, कारण ते टेम्पररी आहे. आम्ही बॅलन्स, हार्मोनचं बॅलन्स करतो आणि त्यामुळे जो फायदा होतो तो कायमस्वरूपी लठ्ठपणा जातो. सर, मेंदूच्या आजारांविषयी सांगा ना. मेंदूचा सगळ्यात कॉमन आजार आहे सेरेब्रल पाल्सी. म्हणजे जे मुलं 7व्या महिन्यात जन्मतात किंवा जन्मल्यावर लगेच रडत नाही,
तर त्यांचा मेंदू बरोबर काम करत नाही, पूर्ण विकसित झालेला नसतो, ज्याला आम्ही ॲलोपॅथिक सेरेब्रल पाल्सी म्हणतो. ह्याच्यात मान धरणं, चालणं, बसणं, उठणं, बोलणं सगळ्याच उशिरा होतं, पॅसेंजर ट्रेन सारखा. आणि याला ॲलोपॅथीत काही करता येत नाही. तर ॲक्युपंक्चर मध्ये आम्ही मूळ कारण शोधून काढतो आणि त्याप्रमाणे उपचार करतो. सीपी मध्ये साधारणतः 50-60% लोकांना तरी चांगल्यापैकी फरक पडतो. दुसरं कॉमन आहे फिट म्हणजे एपिलेप्सी, ज्याला ग्रामीण भागात घुरं आलं म्हणतात, की पेटला असं करतो. तर याला सुद्धा ॲलोपॅथीत कायमस्वरूपी काही नाही. ॲक्युपंक्चर मध्ये आम्ही मुळाचा उपचार करतो, त्यामुळे 80-90% लोकांचं एपिलेप्सी कायमस्वरूपी जाते. अजून एक कॉमन पार्किन्सन. पार्किन्सन एक अर्थ रोगाचं नाव, डॉक्टरचं नाव आहे मूळ. तर पार्किन्सन हा अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी वाढणारा रोग आहे आणि नीट न होणारा रोग आहे. पण आम्ही जर मुळाचा उपचार केला तर निदान वाढणं स्टॉप करू शकतो आम्ही. पार्किन्सन मध्ये 40-50% लोक कायम नीट होऊ शकतात आणि 30-40% लोकांचा आहे तसा राहतो, म्हणजे निदान वाढ होत नाही. हा एक फार मोठा आहे. दुसरा आहे छोटा मेंदू जो आहे तो काम करत नाही. सिरेबेलम जे आहे ते काम करत नाही, मग चालताना असं दारू पिल्यासारखं चालतात, काही दिवसांनी ते पण बंद होतं. याच्या सुद्धा बऱ्याचशा केसेस आम्ही चांगल्या केल्यात. डॉक्टर, आजकाल बघतोय आपण की सेलिब्रिटीजना खूप फॉलो केलं जातं. सेलिब्रिटी ते करतात ते आपण करतो. लोकांच्या मनात जी शंका असते की सेलिब्रिटी आहेत ते सुया टोचून घेतील की नाही, ते येत नसतील. तसं नाहीये. मी सचिन तेंडुलकरचा उपचार केला आहे, सानिया मिर्झाचा उपचार केला, फिल्म स्टार मनोज कुमार त्यांचा उपचार केला, कथक सम्राट बिरजू महाराज त्यांचा उपचार केला. इथं रोग म्हणल्यावर सेलिब्रिटी काय आणि कोणी काय, आणि आम्हाला तर सगळे सारख्याच. पण सेलिब्रिटी सुद्धा येतात, कारण शेवटी नीट राहायचं ना त्यांना. अगदीच. आणि मी जसं तुमची पहिल्यांदा सुरुवातीला माहिती देत होते, अनेक साहित्य देखील प्रकाशित केलंय, त्याविषयी काही सांगा. मी माझे बरेचसे पुस्तक आता जसं हे टेक्स्ट बुक ऑफ ॲक्युपंक्चर, पूर्ण जगात हे टेक्स्ट बुक म्हणून बऱ्याचशा विद्यापीठात हे फॉलो केलं जातं. माझं ऍडव्हान्स उपचार पुस्तक आहे दुसरं, ते ऍडव्हान्स ॲक्युपंक्चर, मेडिकल ॲक्युपंक्चर बरेच आहेत. आणि आता कॉमन मॅनसाठी म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही ॲक्युप्रेशर म्हणजे बोटाने दाबून उपचार हे पुस्तक आहे. 40 रोगाचा घरच्या घरी बोटाने दाबून उपचार करणे. तसं कुणाचं डोकं दुखलं इथे दाबा, कुणाला उलटी होते इथं दाबा, कोणी बेशुद्ध पडलं इथं दाबा, असं 40पेक्षा जास्त रोगाचा उपचार या पुस्तकात दिलेला आहे, जे लोक घरच्या घरी करू शकतात. आमचं म्हणणं की जितका होईल तिकडे डॉक्टर पासून दूर राहा. छोटे मोठे आजार तुम्ही नीट कशाला पैसे खर्च करता. आपल्याकडे 70-80% लोक मिडियम क्लास किंवा लो मिडियम क्लास मधले. तर माझी ही इच्छा आहे की त्यांचा औषधावरचा होणारा खर्च हा टाळला पाहिजे. आता हे मराठीच आहे, हे गुजरातीमध्ये आहे, हे हिंदीमध्ये आहे, याच्याशिवाय इंग्रजी आणि जर्मन भाषेत सुद्धा हे प्रकाशित झालेलं आहे. हा, आणि ज्यांना आमच्याशी संपर्क करायचा आहे, आमचे मुंबईला 6 सेंटर आहेत, तिथे दिल्लीला 2 आहेत, पुण्याला आहे, कोल्हापूरला आहे, औरंगाबादला बरेच सेंटर आहेत. तर तुम्ही कुठेही प्रत्येक ठिकाणी एक्सपर्ट लोकच ट्रीटमेंट करतात, त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाही. अगदीच. म्हणजे जवळपास सगळ्याच आजारांवरती ॲक्युपंक्चर हे काम करतं आणि विना औषध विना ऑपरेशन जर तुम्हाला एखादा आजार बरा करायचा असेल तर नक्कीच सरांना भेट द्या. सरांची सगळी माहिती, त्यांची जिथे जिथे सेंटर्स आहेत ती माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करा. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी. TV9 मराठी, एकमेव.